नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। नरखेड अमरावती रेल्वे लाईन 5 वर्षांपासून सुरू होऊन या मार्गावर भुसावळ, नरखेड, नरखेड काचीगुडा व 2 वर्षांपासून जयपूर सिकंदराबाद, इंदोर यशवंतपुरम ह्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या सुरू झाल्या होत्या। ह्या दोन्ही सुपरफास्ट रेल्वेंना मोर्शी रेल्वे स्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी ही बाब वारंवार खासदार रामदास तडस यांच्या निदर्शनात आणून दिली होती। खासदार तडस यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी सतत पाठपुरावा केल्यामुळे 10 फेब्रुवारीपासून मोर्शी रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद जयपूर रेल्वे स्थानकाचा थांबा देण्यात आला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार रामदास तडस, आमदार डॉक्टर अनिल बोंडे, मोर्शीच्या नगराध्यक्षा सौ शीला रोडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुधीर सूर्यवंशी, मोर्शी तालुका प्रमुख दीपक नेवारे, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वाईनदेशकर, नगरसेविका वैशाली कोकाटे, नगरसेविका सुनीता कोहळे, युवा उद्योजक जगदीश जयस्वाल, सुनील ढोले, अजय आगरकर, आप्पा गेडाम इत्यादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रवासी यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। यावेळी खासदार रामदास तडस यांनी बोलताना सांगितले की वर्धा लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर 11 सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला। रिद्धपूर आणि खेड येथे ज्या थांबत नाहीत अशा गाड्यांना आचारसंहिता लागण्यापूर्वी थांबा देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली। त्यांनी 11 गाड्यांचे थांबे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपला रिद्धपूर झाला आणि खेडचं झालं तर मग माझा काम पूर्ण होईल। ते काम आपल्याला 15 दिवसात करायचं आहे। आचारसंहिता त्याच्या अगोदर करायचं आहे। त्या कामाला आपण गती देऊ। आपण सर्वजण या ठिकाणी आले त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो। सिकंदराबाद जयपूर रेल्वेचे चालक अब्दुल अजीज, चालक अजित कुमार गुप्ता यांचा खासदार तडस व आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी यावेळी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। मोर्शीकरांनी या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी दर्शविली होती। मोर्शी येथून संजय घारपवार यांची ही बातमी।